एक एक्स्ट्रा बॅट्समन पाठवा म्हणजे आपला टाइम वाचेल. 2 एक्स्ट्रा बॅट्समन पाठवा. सेंटर पॅड, बॅटची कव्हर, हँड ग्लोव्ज येणाऱ्या बॅट्समनने ते परिधान करायचे आहेत. याची नोंद घ्या. चला, वर्सोली संघाला सुद्धा विनंती आहे, बॅड लाईट मध्ये तुम्हाला खेळावं लागेल याची नोंद घ्या. स्ट्राइक एंड वरती बॅटर कुणाल आणि त्याच्या जोडीला फलंदाजीसाठी अभिराज. सामन्याला सुरुवात होईल. पुनश्च एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी सौरपुरे नवगाव राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम आयोजित स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. तिसऱ्या फेरीची लढत सामन्याला सुरुवात झाली आहे. चेंडूला हलक्या हाताने कट केलाय. रनआउटचा खतरा पहिल्या चेंडूवरती येते, मात्र डायमंड डकचा शिकार होतोय. फलंदाज अभिराज येते, मात्र डायमंड डकच्या शिकाराने येते मात्र बाद. धन्यवाद. चला, बॅट्समन धावत या. सर्कल पर्यंत नक्कीच ते क्रॉस होणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय शुभम काठे यांना की आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. यथोचित मान सन्मान इथे सर्व मान्यवर मंडळींचा इथे केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. बॅट मधून आलाय. कुणाल एका मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता. मागील सामन्यामध्ये त्याने चांगली खेळी केली होती. एक कष्टपैलू खेळ त्याने मैदानावरती दाखवला होता. कुणाल येथे मात्र या स्पर्धेमधला पहिला मांकडिंगच्या स्वरूपात बाद होणारा फलंदाज सुद्धा राहिला होता. अक्षय षटकातील पुढे चेंडू घेऊन समोर फलंदाज कुणाल पाटील. ऑफ स्टिकच्या बाहेर गोलंदाजी झाली आहे, मात्र चेंडू वाईड पंचांकडून इथे आलाय. अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती मोजली जाईल. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर तात्या पडवळ यांचा इथे सर्वप्रथम सन्मान करायचा आहे. शुभम काठे यांच्या हस्ते इथे सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर सन्मान करायचा आहे प्रदीपजी ठाकूर, हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान करायचा मी शुभ यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते इथे सन्माननीय प्रदीपजी ठाकूर यांचा इथे सन्मान करायचा आहे. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती अगदी सिंगल धाव मात्र इथे पूर्ण केले. न्यू बॅटर मैदानावरती नयन. 5 षटकांचा सामना आहे. थोडंसं स्पीडअपने खेळा, टाइमपास करू नका. प्रत्येक वेळेला चेंडू इथे चेक करण्यासाठी घेऊ नका. माऊली वर्सोली संघ आपण सुद्धा स्पीडअपने खेळा, नंतर उर्वरित मॅच मध्ये बॅडलाईट होऊ शकते. सेकंड टाइम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अक्षय नयनने खेळलेला फटका फसलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल फलंदाज नयन येथे मात्र बाद.
चला बॅट्समन फास्ट, बॅट्समन धावत या. अरे मागापासून अक्षय षटकातील पुढील चेंडू घेऊन ओव्हरपिच चेंडू, चांगला स्ट्रोक. नितीन मात्र वाईडेश लॉंग ऑफच्या दिशेने तैनात होते. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 7 वरती. 7 रन्स, 7 धावा धावपलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. कुणाल आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय, कारण कुणालकडे आपण पाहिलं ना तर चांगलं क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. पॉवर प्लेमध्ये येथे तो चांगली बॅटिंग करू शकतो. कुणालने येथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे मात्र सोहमने येथे डीप मिड विकेट मध्ये येऊन सुंदररित्या झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 या षटकामध्ये येथे बाद. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये येथे मात्र थोडीशी खराब सुरुवात, दयनीय अवस्था थोडीशी झाली आहे, कारण या षटकामध्ये टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज येथे बाद झालेत. अभिराज 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर 0 धावसंख्येवरती नयन सुद्धा इथे बाद झाला. आणि त्यानंतर कुणाल येथे वैयक्तिक 5 धावा काढून बाद झालाय. 2 विकेट मिळवल्या त्या अक्षयने या षटकामध्ये. 1 रनआउटची विकेट, अशा प्रकारे 3 विकेट या षटकामध्ये गेल्या. या चेंडूवरती स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप असं सांगतायत पंच. चेंडू इथे मात्र डॉट बॉलने सुरुवात केली गेली आहे. पुढे चेंडू, सुंदर गोलंदाजी, वेगवान मारा, द्रुत गती मारा. इथे गोलंदाज हितेशचा. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या मंडळाला अनेक जणांनी सहकार्य दिलंय. मुखी बाबा इम्पॉसिबल फूड्स यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालंय. त्याबद्दल त्यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चेंडू हवेत, डीप मिड विकेटच्या दिशेने येथे क्षेत्ररक्षण चंद्रहास कडून पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल धावपलकावरती 8 धावा. 8 रन्स इन स्कोरबोर्ड. 8 धावा इथे धावपलकावरती आल्यात. अक्षयने मागील षटकामध्ये येथे मात्र कमालीची गोलंदाजी केली होती. हितेश येथे चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजांना रोखण्याचं काम केलंय, अचूकता दाखवली आहे. लेंथ बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटच्या दिशेने गणेश जायनाखवा येथे क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू येथे मात्र डॉट. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती येथे स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येथे फटका खेळलाय. धावसंख्या येथे मात्र 1 ने वाढती. धावसंख्या पोहोचली 9 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू, लेंथ बॉल, पुलचा सक्सेसफुल हाय अँड हँडसम असा फटका, षटकार.
धन्यवाद. चांगला स्ट्रोक येथे लगावला गेला. शेवटच्या चेंडूवरती येथे एक मोठा फटका आला. धावसंख्या 15 धावा, 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. हितेशने षटक चांगलं फेकलं होतं. 2च धावा आतापर्यंत दिल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती हर्षच्या बॅटमधून येथे चांगला स्ट्रोक षटकार आला. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज नितीन. नितीनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. रायगड पोलीस, अलिबाग पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे बघूया नितीन येथे कामगिरी कशा रीतीने करतायत. आपल्या गोलंदाजीतून डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, डीप पॉईंट असं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगली सुरुवात नितीन यांच्या माध्यमातून. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 15 धाबा. 5 षटकांमध्ये 45+ धाबा माराव्या लागणार आहेत. मिस टायमिंग फटका. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड पॉईंटमधून क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूला फील्ड करतायत. सिंगल धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 16 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगली क्रिकेटची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी मेहता साहेब यांच्याकडून येथे मात्र चेंडू पुरवण्यात आलेले आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगली रणनीती येथे नितीन या गोलंदाजाची. अगोदरचा क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये होता, आता मात्र डीप कव्हर मध्ये लावण्यात आला आणि येथे चांगला झेल फलंदाज येथे मात्र हर्ष येथे बाद. विकेटचं येथे पंत्रपतन होत आहे. नितीनने येथे मात्र विकेट मिळवली आहे. 4थी विकेट मिळवली आहे. फलंदाज हर्ष येथे मात्र बाद झालाय. हर्ष बाद झाल्यानंतर आदित्य न्यू बॅटर मैदानावरती. आदित्यने येथे मात्र हलक्या हाताने फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळतीये. धावसंख्या 1 धावेने बदल होतोय. धावसंख्या पोहोचले 17 वरती. 17 धावा धावफलकावरती. राईट अमृत विकेटने नितीन या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज दीपराज येथे मात्र यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. लॉ नंबर 32 क्लिंग बोल्ड, फलंदाज क्रमांक 5 येथे बाद. हर्ष बाद झाला. हर्ष बाद झाल्यानंतर इथे पार्थ सुद्धा पार्थ फलंदाजीसाठी आलाय. LBWचा अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास दोघांचीही कमतरता. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक इथे 3 पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 17 धावा. फक्त 17 धावा. 2 धावा ते 2 विकेट येथे मिळवल्यात.
नितीन याने. चौथ्या षटकासाठी गोलंदाज वन्स अगेन हितेश हा गोलंदाज आलाय. माऊली वर्सोली संघ इथे मात्र रणनीतीमध्ये थोडासा बदल करतायत. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असाल ना तर अक्षयने 2 षटकं फेकली होती, कारण अक्षयने कंटिन्युअसली गोलंदाजी केली होती. या ओव्हर्समध्ये इथे मात्र चौथ्या षटकासाठी येथे हितेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गोवर्धन येथे मात्र चेंडूवरती फील्ड करतायत. चांगली फेक, एकच धाव धावफलकावरती. धावसंख्या वाढतीये 18 धावा. 18 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली अशी पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली चषकं आहेत. चांगलं असं हे मैदान आहे. अलिबाग तालुक्यामध्ये एक चांगलं मैदान, बेस्ट पॉप्युलर असं मैदान आहे. या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती, चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, या 3 गोष्टी खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या असतात. या 3नी अगदी चांगल्या हितेश यांच्या माध्यमातून चेंडू डॉट. धावसंख्या स्थिर, धावफलकावरती 18 धावा. आतापर्यंतचा 20 चेंडूंचा खेळ झालाय. 20 चेंडूंमध्ये जी धावसंख्या अपेक्षित होती ना ती बापदेव रांजणखार संघाकडून मिळत नाहीये. जी पहिल्याच चेंडूवरती विकेट पडली होती ना ती खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची ठरली, कारण अभिराज एकही चेंडू न खेळता येथे मात्र बाद झाला. थोडासा फंबल. चंद्रहास येथे मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचेल 19 वरती. 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती आली. चांगली कामगिरी येथे जरूर करावी लागणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. हितेश येथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू टाकतोय. चेंडू हवेत, लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक गणेश जायनाकवा इथे पकडतोय झेल. फलंदाज क्रमांक 6 येथे बाद. विकेटचं पतन होत आहे. हितेशने ते मात्र सफलता मिळवली आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. न्यू बॅटर मैदानावरती सनी. पाहूया सनी यांच्या बॅटमधून धावा येणार का. हितेश चांगली गोलंदाजी करतोय. बागफुटवरती फलंदाज गेलेत. अगदी खडे या चेंडूला इथे मात्र प्लेस करण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19 धावा. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती पाहूया इथे कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत. समोरच्या दिशेने फटका खेळला आहे. चेंडू इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी चान्स इथे मात्र घेण्यात येत नाहीये. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, 20 रन्स. 6 गडी बाद 20 धावा असं हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज सोहम येथे गोलंदाजीसाठी आलाय. बघूया हा चेंडू समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक येथे लागवलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. गणेश जायनाकवा येथे मात्र या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 21 धावा. हळूहळू येथे मात्र धावसंख्या वाढली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोहम जायनाकवा गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती फटका येथे मात्र बिहाइंड विकेट एक्झिक्यूट केला होता. स्कूप मारण्याचा हा प्रयत्न होता. रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती येथे मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती सोहम. बॅटची एज घेतली आहे. चेंडू गेलाय फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. ते मात्र डायरेक्ट हिटची गरज होती. नॉट आउट.
सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. सिंगल धावेने धावफलक इथे मूव्ह करण्याचा प्रयत्न आहे बापदेव रांजणकार या संघाकडून. तर मागील सामना तुम्ही पाहिला असेल, तर मागील दोन्ही सामने हर्षल खऱ्या अर्थानं रोमहर्षक झाले, रंगतदार झालेत. बॅटची एज घेतली आहे, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता. येथे मात्र फलंदाज रनआउटच्या रूपाने येथे मात्र बाद. न्यू बॅटर मैदानावरती प्रज्वल. सोहमने येथे मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. बघूया चेंडू हवेमध्ये खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर आरामात पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येतोय, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एका धावेने 24 वरती पोहोचली आहे, फक्त 24 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील, आणि या शेवटच्या चेंडूवरती पाहूया एखाद मोठा फटका इथे येणार का. यावेळचा चेंडू डाऊन द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचेल 25 वरती. 25 रन्स, फक्त 25 धावा येथे या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये धावफलकावरती आल्यात. राईट अमोर विकेटने सोहम या षटकातील पुढील चेंडू. वन्स अगेन मागील मॅच मध्ये सुद्धा सोहमने अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. धावा खर्च केल्या होत्या, मॅच थोडीशी पुढे सरकली होती. कारण या धावा फलंदाजी करत असताना आपल्याला बनवावे लागतात. चेंडू वाईट, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. लागोपाठचे 2 चेंडू इथे वाईट आलेत. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स. यावेळेला मात्र खंबा उडवलाय फलंदाज, मात्र या चेंडूवरती बीट झाले आणि त्रिफळा उडवलाय फलंदाज. आणखीन एक बाद, 8 गडी बाद, 26 धावा 5 षटकांमध्ये. बापदेव रांजणकार 27 धावांचं टार्गेट असणार आहे, ते माऊली वरसोली या संघासमोर. डीजे सलामीची जोडी येथे मैदानावरती मार्गक्रमण करते. प्रशांत जायनाक्वा आणि मंगेश भगत ही जोडी मैदानावरती. बघूया इथे 27 धावांचं लक्ष आहे, आणि या 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग येथे मात्र कशा रीतीने पूर्ण करतायत. 5 षटकांमध्ये 27 धावा या मैदानावरती आरामात निघू शकतात. कारण मागील दोन्ही सामने आपण रोमहर्षक स्थितीमध्ये पाहिले. दोन्ही सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं रंजकता, रोमहर्षकता, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. साई आवाज संघाने दोन्ही मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चांगली टक्कर दिली.
अखेर दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाज कुणाल येथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. या सामन्यासाठी पंच म्हणून प्रवीणजी आंदे सर, संकेत डोले सर या दोन्ही पंचांचं खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक स्वागत. चांगली क्रिकेटची ही स्पर्धा, आजचा स्पर्धेचा पहिलाच दिवस. उद्या सुद्धा या मैदानावरती आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. मालकवेऱ्यासाठी सायकल, चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज टायका कंपनीचे, चषक, उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आणि त्यानंतर एक चषक, अशी वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा या मॅच मध्ये दिली जाणार आहेत. शुभम काटे यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते संजयजी पवार या साहेबांचा येथे सन्मान करायचा आहे. बघल्या चेंडूवरती प्रशांत जायनाकवायची येथे नजाकत्ता पाहायला मिळते. चेंडू जातोय डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली प्रशांत जायनाकवाने. हलकाच अपील येथे केलाय. बागपुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. प्रशांत जायनाकवाकडे खूप सारे स्ट्रोक आहेत. उलट्या हाताने सुद्धा तो चांगला स्ट्रोक लगावू शकतो. बिहाइंड विकेट सुद्धा चांगले स्ट्रोक, लॉफ्टेड फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून चांगले येऊ शकतात. कुणालने येथे मात्र कमबॅक केले. चेंडू डॉट, 4 धावा. पुन्हा एकदा सुंदर स्क्वेअर कटचा फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या चेंडूवरती उचललाय. चेंडू जाईल डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, क्रॅकिंग स्क्वेअर कट, चौकार. धन्यवाद. नो बॉल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट आहे आणि येथे मात्र पंचांनी नो बॉल दिलाय. फ्री हिट चेंडू होता. चेंडूवरती येथे मात्र रनआउटचा खतरा समोर. चुकीच्या एंडला येथे मात्र थ्रो गेला. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने येथे नॉस्टॅक एंडवरती थ्रो करणं गरजेचं होतं. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते, कारण फ्री हिट बॉल होता परंतु रनआउटसाठी चान्स. ओके, हा चेंडू खूपच लूज चेंडू. मंगेशने येथे मात्र अगदी आरामात या चेंडूला खेळलंय. चेंडू जाईल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने, चौकार. चौकार येतोय. मंगेशच्या बॅटमधून सुद्धा इथे चौकार आलाय. तिसरा चौकार या षटकामध्ये आलाय. 14 धावा, अजून 13 धावांची गरज. चांगला यॉर्कर, सन्मान दिलाय मंगेशने या चेंडूला, कारण धावा कमी असल्या ना की फलंदाजांवरती प्रेशर खूप कमी असतं आणि तेच इथे पाहायला मिळालं. इथे मात्र सिंगल धाव मिळते. धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज आहे. उलट्या हाताने प्रशांत जायनाकवाचा ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, षटकार. सहा धावांची फक्त गरज आहे. प्रशांतने येथे मात्र जबरदस्त स्ट्रोक लगावलाय. न्यू बॉलर प्रज्वल. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. पहिल्याच षटकामध्ये ते मात्र कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. 21 धावा धावफलकावरती. प्रशांतने 2 चौकार, 1 6 येथे लगावलाय.
6 धावांची फक्त गरज. मंगेशचा फटका येथे मात्र मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. माऊली वर्सुली संघ येथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती येथे मात्र येऊन पोहोचलाय. फक्त 2 धावांची गरज. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करायचा त्यांनी निर्णय घेतला, परंतु त्यांच्या गोलंदाजांनी येथे मात्र अचूक गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावांची गरज. मंगेश येथे चांगली बॅटिंग करत असताना बॅटची येथे मात्र एज लागली होती. रनआउटचा खतरा आहे. खतरा इथे मात्र मंगेशसाठी. मंगेश येथे मात्र बाद. मैदानावरती गोवर्धन जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. पाहूया ह्या 2 धावा कशा रीतीने निघणार. प्रशांत जायनाखवाने येथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा निर्धार केला. वाईट प्लस चौकार आणि हा सामना जिंकलाय माऊली वर्सोली या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. राजा शिवछत्रपती